नूतन वर्षात काय घडणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली आहे. मात्र ही उत्सुकता विशेषतः नोकरदारांची उत्सुकता निराशेत बदलण्याची शक्यता आहे. कारण नूतन वर्षात बहुतांश सुट्ट्या बुडाल्या आहेत, तर नवीन वर्षामध्ये 4 ग्रहण असून 3 अंगारिका चतुर्थी येणार आहेत. 2026 पासून या नूतन वर्षामध्ये काय होणार याविषयी माहिती देण्याकरिता पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमन यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. नवीन वर्षाची दिनदर्शिका हाती आली की प्रथम सुट्ट्या पाहिल्या जातात. नवीन वर्षात महाशिवरात्र आणि लक्ष्मीपूजन या सुट्ट्या रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा 1 मे रोजीच एका दिवशी आलेला आहे. स्वातंत्र्य दिन आणि पारसी नववर्ष 15 ऑगस्ट हे देखील एकाच दिवशी आहे. नूतन वर्षामध्ये 17 फेब्रुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण, 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण, 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण, 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण अशी एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. परंतु 3 मार्च एकच चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. नूतन वर्षामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी असल्याने अमावस्या संपल्यानंतर 19 मार्च रोजी सकाळी 6:53 नंतर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. नूतन वर्षामध्ये 4 ग्रहणे, 3 अंगारिका चतुर्थी सन 2026 मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी 14 सप्टेंबर रोजी येत आहेत. तर दिवाळीमध्ये नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहेत, 8 नोव्हेंबर रोजी आहे. तर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा नूतन वर्षी 31 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होत आहे. सुवर्ण खरेदी करण्याकरता 23 एप्रिल, 21 मे, 18 जून असे 3 गुरुपुष्यामृत योग येत आहेत. तर विवाह इच्छुकांना मात्र काठीव गौण मुहूर्तावरती विवाह करावा लागणार आहे. 2024 हे नवीन वर्ष आता लवकरच सुरू होत आहे. हे नवीन वर्षात काय होणार आहे, पृथ्वीवर काय होणार आहे सांगता येत नाही, पण आकाशामध्ये काय होणार आहे हे मात्र सांगता येतं. नवीन वर्षामध्ये विशेष करून सुट्ट्या भरपूर आहेत. तसंच नवीन वर्षामध्ये ज्येष्ठ अधिक महिना येतो आहे, त्यामुळे सर्व सण 11 दिवस उशिरा येणार आहेत. नवीन वर्षामध्ये 31 ऑक्टोबरला गुरुग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करतो आहे आणि त्यामुळं सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे. यावेळचा नाशिक त्र्यंबकेश्वरला होणारा सिंहस्थ कुंभमेळा 31 ऑक्टोबर पासून सुरू होतोय आणि यावेळी त्रिखंडी कुंभमेळा आहे. म्हणजे 2026, 2027, 2028 मध्ये 3 वर्ष गुरु वक्री मार्गी झाल्यामुळं 3 वेळा सिंह राशीत येणार आहे आणि 3 वर्षभर हा सिंहस्थ कुंभमेळा राहणार आहे. नवीन वर्षामध्ये आपल्याला एक ब्लू मून दिसणार आहे आणि 1 डिसेंबर मध्ये सुपर मून दिसणार आहे. आणि नवीन वर्षामध्ये विवाह इच्छुकांसाठी मला मुद्दाम सांगायचं आहे की अधिक महिना आहे, चातुर्मास आहे, शुक्राचा हस्त आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा आहे. यामुळे शुद्ध विवाह मुहूर्त कमी आहेत. पण पंचांगकर्त्यांनी गौण आणि अडचणीच्या वेळी घ्यायचे विवाह मुहूर्त दिलेत, ते वापरायला हरकत नाही, त्याला सुद्धा शास्त्राधार आहे. नवीन वर्षामध्ये पर्जन्य नक्षत्रांचा प्रवेश चांगला, पाऊस चांगला पडणार आहे. त्यामुळे अर्थातच महागाई वरती नियंत्रण राहणार आहे. तेव्हा हे नवीन वर्ष हे येत आहे. या नवीन वर्षामध्ये 4 ग्रहण आहेत, 2 सूर्यग्रहण आहेत, 2 चंद्रग्रहण आहेत. अर्थात एकच चंद्रग्रहण फेब्रुवारी महिन्यातलं आपल्याला दिसणार आहे आणि ग्रहणातच चंद्रबिंब उगवताना आपल्याला दिसणार आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश भक्तांसाठी नवीन वर्षात एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे 3 अंगारकी चतुर्थी आहेत. आणि सोनं जरी महाग झालं तरी गुरुपुष्य योगावरती सोनं खरेदी केली जातं. नवीन वर्षामध्ये 3 गुरुपुष्य योग आहेत. तेव्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.